मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? बऱ्या आहेत ना? मला माहिती आहे तुम्ही बऱ्या आहेत. आता वाजले आहे रात्रीचे 10. क्रिकेटचा शब्द येत आहे. किंग 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 किंग. एकदम डरावणं मोडक झालं आहे. त्याच्यामुळे असं वाटलं की एक असा डरावणा व्हिडिओ टाकूया. डरावणा नाही आहे, हा कॉमेडी आहे. बॅकला म्युझिक येत आहे क्रिकेटची की 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 की. त्याच्याबरोबर मॅच पण चालू आहे तिथे इंडियाची. काय करायचं? नवरा आणि पोरं बाहेर मस्तपैकी टी व्ही बघत आहेत. तर मी म्हटलं तुम्हाला एन्जॉय म्हणजे एंटरटेनमेंट करूया. तर मी तर एंटरटेन नाही झाली आज. मला तर डोकं दुखायला लागलं व्हिडिओ पाहून. तर आज मी थायलंडला गेली होती. माहीत नाही का तुम्हाला? अहो मी थायलंडला गेली होती. अहो खरोखर नाही हो. मोबाईलमधून मी थायलंडला गेली होती. हो. आणि असं वाटलं की मी थायलंडलाच निघालेली आहे. मग काय झालं? एअरपोर्टचा व्हिडिओ पाहिला मी आणि एवढा बोंबाबोंब 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 बोंबाबोंब. लोकांना झोपायला नाही सोडत मॅडम. भंजिता मॅडम झोपल्या का? झोपले का? झोपले का? उठले का? झोपले का? अरे तो जो फ्लाईट सोडतोय ना, फ्लाईट, तो पण कानामध्ये ते घालून बसेल बाबा. हिच झोपलं का? उठलं का? झोपायचं नाही. झोपायला आलो का? अरे फ्लाईटमध्ये झोप आली तर माणसं तर म्हणतात तुला झोप येते, तू आता झोपणार, तू आता झोपणार, तू आता झोपणार. असं जर ते फ्लाईट सोडणाऱ्याने ऐकलं ना, तर तो पण झोपून जाईल. तू आता झोपणार, तू आता झोपणार. एवढं सांगितलं त्याला बडबड शेवटी झोपला वाटतो. एवढं विचित्र वाटलं. जर एखादं कोण पॅक काय म्हणतात टुरिस्ट पॅक असं हे करत असेल, आता हे यूट्यूबर आहेत तर ह्यांना माहिती आहे की मी बोललं तर लोक येणार म्हणून. अगोदर फ्लाय विथ भंजिता होतं, ओन्ली फॉर लेडीज. पण आता त्याच्यात हळूहळू काय झालं, मेंबर वाढत गेले. म्हातारे पोतारे आणि यंग वन्स असं आले. तरणे पोरं किंवा लग्न न झालेले किंवा लग्न होऊन बायकोला न सांगून येणारे. ओ हां हां समझ गए समझ गए सच में. हाँ तुम तो होशियार हो. आता मला समजलं भंजिता मॅडम पळून कुठे गेल्या होत्या. हां भंजिता मॅडम. हां हां समजलं की नाही माहिती ना मग तुम्हाला? मला समजलं. तुम्हाला माहिती आहे का भंजिता मॅडम पळून गेल्या होत्या एकदा लहान असताना. हां समजणे आले को इशारा काफी आहे. मी माझं तोंड खराब नाही करणार, तुम्ही समजून घ्या माझं काय बोलायचं इशारा आहे. इशारा समज जाओ मेरा. बरोबर पॉईंट पे पॉईंट लगा आहे. तर मैत्रिणीनो, मी ह्यांची व्हिडिओ बघून माझी सटकली का? कारण बोंबाबोंब आणि ते थायलंडला पोचले. गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय, फ्लाय विथ भंजिता. हे कुठे आलं? हे म्हणजे नवीन ऐकलं मी. गणपती बाप्पा मोरया असं म्हणतात. पुढच्या वर्षी लवकर या, लाडू पेढे घेऊन या असं बोलतात. नंतर गणपती बाप्पा मोरया आणि उंदीर मामा की जय असं म्हणतात. पण उडा विथ भंजिता बरोबर असं तर मी ऐकतं. हे काय विचित्र आहे हे, मला काही समजत नाही. तुम्हाला काही समजतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. ओ माय गॉड, काय बोलायचं. मसाज केलं, त्याच्यानंतर मॅडम काय सगळं फिरून झालं आणि हॉटेल दाखवलं. काल नाही दाखवलं होतं, काल रूम दाखवलं होतं. आज हे बघा तर म्हणते मॅडम इथे आम्ही जाऊन काय, इथे पुष्कळ गाड्या बिड्या असतात, रात्री आवाज असतो, बाजूला मॉल आहे, पाहिजे ते घेऊ शकतो, मजा करू शकतो असं काही ते मॅडम बोलत होत्या. मी म्हटलं म्हणजे असं फिरून येणार आणि लोकांना झोप येते, तिथे झोप येते, डोळ्यात झोप आहे. झोपणार ना? झोपायचं नाही. झोपायला आलो का? अरे माणूस थकतो ना जरा, डोळा हे होतो.
झोप येते, झोपणारच ना, ते सोडा. त्याच्यानंतर ते कुठेतरी ते आणखी एक व्हिडिओ आला, त्याच्यामध्येच जेवायला गेलो होते जेवायला. तर आपला छट्टीकराव चमनगोट्याचा छोटा भाऊ महाचमन, कारण चमनगोट्याचं जरा आलेले आहेत ते काहीतरी करून, पण महाचमनगोट्याचा सगळं सटकलं आहे. त्याने ते चिकनची भाजी एवढी दाबून घेतली, तुम्ही बघायला पाहिजे. ह्याचा तर मूडच ऑफ होता सगळ्या ठिकाणी. मग असं तळलेलं आंबा पीक वाईट झालेलं. तो त्या याचा टप्प्याची आई म्हणायची ना, काय आंबा काय म्हणायची ती म्हातारी, काहीतरी बोलत होती ना तो वर्ड आंब्याला, तसं त्याचं तोंड पडलेलं होतं. आंबा डुक्कर म्हातारी बोलत होती ना, आंबा डुक्कर निघाला तसा चेहरा पण डुकरासारखा पडला. का चिकन खायला भेटलं नाही, फक्त व्हेज 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 पुरी भाजी. पण छान फोडणी मारली आहे भाजीला. छट्टीकरावचं तोंड बघ, तो आंबा डुक्कर झाला होता ना, तसं चेहरा छट्टीकरावचा झाला होता. का त्याला व्हेज खायला नाही, नॉनव्हेज खायला नाही भेटलं, शेवटी भेटलं बाबा. आणि त्याच्यात दाबून ताव मारला त्या छट्टीकरावने. त्याला पण कळत नाही कुठे गेलं तर कसं राहायचं, कसं खायचं. अडाण्यासारखंच असतात ही लोक, अडाणीच आहेत. नक्की कमेंटमध्ये सांगा भावांनो, मला मैत्रिणीनो. मी मैत्रिणी म्हणते, पण आज मी भावांना पण म्हटलं, कारण छट्टीकराव पण भाव आहे ना. तर कमेंट नक्की करा, मी जे काय बोललं तुम्हाला पटतंय का. काय किंग लव मोर दॅन काहीतरी बोलला बाबा तो, काय ते फ्रूट्स खाताना, ते फ्रूट्साचं राणी आहे म्हणे. तर किंग लव्स क्वीन मोर दॅन किंग. अरे भावा, तू त्या टाईपचा तर नाही आहे ना. किंग लव क्वीन मोर दॅन म्हणजे असं काहीतरी बोलला तो. म्हटलं बाबा आहे वो टाईप का तर नाही आहे तू. इधर भी आहे उधर भी आहे झुलेलाल. म्हणजे बायका पण आवडतात आणि पुरुष पण आवडतात, जसं आपल्या दादाला आवडतात. तसं तर काही नाही ना ओ चट्टीकरावचे भाऊ, तसं काही तर नाही आहे ना. मी एक सांगू का मैत्रिणी, मी ना जे फॉरेनचे काही लहान मुलांचे व्हिडिओ असतात ते आहेत, जे टॉईजचं खेळलं, तर हे लोक आहे ना बाहेर कधी कुठे फिरायला जातात ना, तर मी पुष्कळ वेळा बघितलं की ते चेहरे आहे ना दुसऱ्यांचं जर येत असेल तर ब्लर करतात चेहरे. काय करतात? ब्लर. पण आपल्या इंडियामध्ये तसं काही नाही आहे, ते ब्लर बीर काही करत नाही. का? कारण आपल्या इंडियामध्ये आपण कसं राहू शकतो. पण तुम्हाला मी एक सांगते, आज ह्या लोकांची ती ट्रिपचं मी बघितलं व्हिडिओ, त्याच्यामध्ये काही जे होते जेंट्स, त्यांनी घरी त्यांच्या बायकोलाच न सांगता आले होते ते लोक. मग ते न सांगता आलेले, तर तो विषय त्यांनी तिथे, म्हणजे ह्या लोकांना माहीत होतं की ते त्यांच्या बायकोला नाही सांगून येत आहे, कारण ह्यांना फिरायला जायचं होतं हिच्याबरोबर, बंजिताबरोबर. बंजिताचे सबस्क्रायबर आहेत ना बंजिताचे. तर बायकोला आवडत नसेल तर त्याच्या बायकोला पण माहीत असेल बंजिता कशी आहे म्हणून. तर किंवा बायकोने एक दिवस असा व्हिडिओ दाखवला असेल, बघा बघा या भंजिताने काय केलं, बघा ती मोहिनी शेणे बरोबर बोलली, बघा बघा, असं बघितलं असेल आणि त्याला भंजिता आवडायला लागली. असं काहीतरी उलटं झालं असेल, त्याच्यामुळे बायकोला हे आवडत नसेल ही भंजिता, आणि हा भंजिता बरोबर उडायला निघाला आहे. मग त्यासाठी चेहरे लपवत होते हे सगळे. आणि त्याच्यामध्ये मला तर एवढं सांगायचं आहे की जर आहे ना तुम्ही कुठे जात असाल आणि तुमचा चेहरा कोणी असं म्हणजे व्हिडिओ विदाउट परमिशनचा व्हिडिओ घेत असेल ना, तर तुम्ही तर नक्की त्याच्यावर सू करू शकता. सू म्हणजे ते सू नाही हो, केस. आता काही काही लोकांना इंग्लिश पण नाही, जसं आपला तो चमन आहे म्हणजे अर्धा चमन. त्याला वाटेल सू म्हणजे असं वाटेल की कुत्रा ते टायरवर असं पायवर इकडून सू करतो ना, तसं त्याला ते वाटेल त्या चमनला. तर मी बरोबर बोल, सू म्हणजे केस. तसा केस म्हणजे हे केस नाही रे, ते केस ते आडरवाला, ठीक आहे ना. तर बाकीचं काय नाही मैत्रिणीनं. आणि ते आपलं ते काहीतरी फणसासारखं खात होतं ना, तेव्हा त्याने असं केलं, आणि त्याच्यानंतर ते क्वीन फ्रूट ते खाताना असं केलं. मला सांगा, स्वीट वस्तू आपण खाताना असं करतो की नाही, की असं करतो, म्हणजे याला ते पण येत नाही.
चांगला शिकला बिकला असता तर चांगल्या कामाला गेला असता, चांगलं कमवलं असतं. हे काय नाही, भंजितावर उडा आणि मागे कॅमेरा घेऊन बसा. आता दुसऱ्या कॅमेरामॅन जे आहेत त्यांना का नेलं नाही, का नेलं नाही सांगा. मीच फिरून येतो ना, त्याला काय फिरायची गरज आहे. मला तर 4 बायकांना बघता पण भेटेल, म्हणजे बघायला पण भेटेल. कॅमेरामॅन पैसा पण नाही द्यायला लागेल. दुसऱ्यांना नेलं तर त्यांना पैसा द्यावा लागतो. फुकटचं तिकीट, त्याचं खायचं ते खायचं. आपण जरा डाएटमध्ये आहोत चमन, तर जरा बारीक पण होता येईल बाहेर न खाता. समजलं का नाही तुम्हाला? समजून घ्या मी काय सांगते. बाकीचं काय नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा आणि भंजिताबरोबर उडत जा. म्हणजे तुम्ही नाही हो माझे सबस्क्रायबर कशा उडायला. तुम्ही स्वतःच्या खर्चावर जाऊ नाही शकत का? भंजिताबरोबर उडायला पाहिजे का? भंजिता आली मोठी, काय एक तमीज नाही आहे, एक शिस्त नाही आहे, एक म्हणजे पूर्ण पागलपंतीचा खेळ आहे. खेळ लोकांना उल्लू बनवायचा. म्हणजे एकच विषय 4 चॅनलवर उद्यापासून चिटकवणार आणि 4 चॅनलमध्ये पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा, पैसाच पैसा. मग मुंबईमध्ये आले की ह्याचं प्रमोशन, त्याचं प्रमोशन, त्याच्या बापाचं प्रमोशन, त्याच्या बापाचं प्रमोशन, ह्याच्या बापाचं प्रमोशन, सगळ्या बापाचं प्रमोशन. बाकीचे तोंड लपवणार होते ना, ओ घरी आल्यानंतर स्वागत आहे, हो माहीत नाही का? तुमचं स्वागत तर मस्त होणार आहे बायकांकडून लाटणी घेऊन. बाकीचं काय नाही माहिती ना. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. मला मी वाघ बघून घाबरली. जसं टप्प्याचा व्हिडिओचा भूताचा व्हिडिओ होता ते ऐकून घाबरली होती, तसं वाघ बघून घाबरली. पण भंजिता मॅडम अजिबात घाबरली नाही. भंजिता मॅडम तुम्ही तर परत एकदा जाणार आहेत ना, तिथे माझी मैत्रीण आली होती, तिला तर बसवायला द्यायला पाहिजे होतं. बिचारी काय करायचं. आत्ता दुःखातून आली आहे तुमच्या फंक्शनमध्ये. एवढं दुःख होतं तिला, ती आली आहे तर तिला तरी जरा केअर करा. ती दिसलीच नाही कुठे मला. 1-2 व्हिडिओमध्ये दिसली, नंतर दिसलीच नाही. असं करू नका हो. एज आहे, जरा बघून घ्या माझ्या मैत्रिणीला. थोडं फुकटचं खायला द्या काहीतरी. म्हणजे तसं नाही हो, पैसा बिसे देईल, जरा करा काहीतरी. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि काय करायचं, कमेंट करायचं. बाय बाय. उडत जा भंजिताबरोबर. परत खाली या बाबा. आणि परत त्या प्लेनमध्ये बोंबाबोंब करू नको बरं का. झोपू नका. तो ये काय म्हणतात, प्लेन उडवणारा सुद्धा झोपून जाईल तिकडे. झोपू नका. जसं मुलांना म्हणतो ना, अभ्यास कर. तर अभ्यास करताना झोप येते. झोपू नका. मग बोंबाबोंब करूच नको, नाही तर तो झोपून जाईल बाबा. आणि मुंबईला उतरच्या जागी अमेरिकाला पोचशील, परत प्रॉब्लेम होईल. तिथे मॅच पण आहे मग. चला बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की काय करायचं, लाईक शेअर कमेंट करायचं. चला बाय.